नाशिकचा विकृत बाबा कॅप्टन अशोक खरात या प्रकरणामध्ये खरं तर राज्यभरामध्ये मोठं वादळ उठलेलं पाहायला मिळतंय। अशोक खरातला अटक सुद्धा झाली, त्याचा जो ऑफिस बॉय होता त्याला सुद्धा अटक झाली। मात्र सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये केवळ अशोक खरात हे एक नाव चर्चेत नव्हतं, तर त्याच्याच जोडीला आणखी एक नाव चर्चेत होतं, ते म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या रुपाली चाकणकर। रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, मात्र त्यांचे अनेक फोटोज व्हिडिओज या बाबाबरोबरचे समोर आले। या बाबाला त्यांनी गुरुमाऊली मानलेलं होतं, त्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांचा सुद्धा राजीनामा घेतला जावा अशी मागणी सातत्यानं होत होती। अर्थात 2-3 दिवसांच्या नंतर हा राजीनामा झाला सुद्धा। मात्र जेव्हा हा राजीनामा झाला त्यानंतर 2-2.5 दिवसांच्या नंतर याच रुपाली चाकणकर माध्यमांच्या समोर आल्या। त्यांनी त्यांचं निवेदन माध्यमांना दिलं, त्यांची जी काही बाजू आहे ती पटवून देण्याचा प्रयत्न केला। मात्र माध्यमांचे अनेक प्रश्न होते, ज्या प्रश्नांची उत्तरं फारशी त्यांनी दिली नाहीत, किंवा केवळ माध्यमांची नाही तर सर्वसामान्य जनतेचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं रुपाली चाकणकर यांच्याकडे मागितली जात आहेत आणि त्यांनी ती उत्तरं देणं गरजेचं आहे असं आज प्रत्येकाला वाटतंय। त्यामुळे जेव्हा केव्हा रुपाली चाकणकर या माध्यमांच्या पुन्हा एकदा समोर येतील किंवा एखादी पत्रकार परिषद घेतील, त्या पत्रकार परिषदेमध्ये सामान्य जनतेचे आणि माध्यमांचे कोणते प्रश्न असणार आहेत ते खरं तर जाणून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे। खरं तर आता माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत, एकीकडे राजरत्न आहे, दुसरीकडे इंदिरा आहे। आम्ही तिघे सुद्धा याच प्रश्नांवरती आज खरं तर रुपाली चाकणकरांनी ज्यांची उत्तरं देणं गरजेचं असणार आहे तेच प्रश्न विचारणार आहोत। अशोक खरात प्रकरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही असं म्हटलात की मी एक पोस्ट केली होती, ज्या दिवशी मला प्रकरण समजलं त्याच दिवशी मी पोस्ट केली होती, चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली होती। मात्र ही पोस्ट होती 18 तारखेची। 18 मार्चला तुम्ही पोस्ट करत ही सगळी मागणी केली। तिथून नंतरच्या 2 दिवसांमध्ये मात्र तुमच्या विरोधामध्ये अक्षरशः रान उठलेलं होतं, तुमचे अनेक फोटोज व्हिडिओज समोर येत होते। असं सगळं होत असताना जर तुम्ही या प्रकरणामध्ये दोषीच नव्हतात तर आतापर्यंत तुम्ही या 2 दिवसांमध्ये माध्यमांच्या समोर का आला नाहीत, किंवा तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आणखी एखादी पोस्ट लिहून तुमचं स्पष्टीकरण का दिलं नाही? समाज माध्यमांवर तुमचे अनामिका बोटाला बँडेज लावलेले फोटो व्हायरल होत आहेत। सुषमा अंधारे यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, निराधार आहेत असं तुम्ही म्हणताय, पण तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्याल का की तुमच्या बोटाला तुम्ही बँडेज नेमकं का लावलेलं होतं आणि तुमच्या बोटाला नेमकं काय झालं होतं? फक्त सुषमा अंधारे यांनीच तुमच्यावर अनामिकेचा आरोप केलेला नाहीये, तर एका पीडित महिलेने सुषमाताईंना असं सांगितलं की तिने तुम्हाला तंत्रमंत्र विद्या करताना पाहिलेलं होतं। तर तुम्ही असं म्हणताय की मी ह्या प्रकारच्या गोष्टी करत नाही, तर मग एखादी पीडित शोषित महिला येऊन हे म्हणते, यावरती तुमचं काय स्पष्टीकरण असेल? तुम्ही काल सुद्धा माध्यमांच्या समोर येऊन असं म्हटलं की, आणि अगदी पहिल्या पोस्टमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं की खरातच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला काहीही माहीत नव्हतं, माझे त्याच्याबरोबर वैयक्तिक कौटुंबिक असे काही संबंध नव्हते। मग जर असं असेल तर जेव्हा खरातचे वडील वारले होते त्यावेळेस दशक्रिया विधीच्या पत्रिकेमध्ये तुमचं नाव आहे, खरातच्या मुलीच्या लग्न कार्यामध्ये सगळीकडे पुढाकार घेऊन तुम्ही सगळं करण्यासाठी होतात। मग असं असताना या संबंधांना कौटुंबिक वैयक्तिक संबंध म्हणायचं नाही का? आणि जर हे कौटुंबिक संबंध नसतील तर या संबंधांना मग काय म्हणायचं? एवढंच नाही तर मला ह्याला अनुसरून एक प्रश्न आहे की तुम्ही एकीकडे म्हणताय की तुमचे कौटुंबिक संबंध नव्हते, पण तुमच्यावर असाही आरोप झालाय की त्याची भाची तुमच्याकडे राहत होती, आणि या आरोपाचं तुम्ही अद्याप तरी खंडन केलेलं नाहीये किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाहीये, याचं कारण काय? कॅप्टन अशोक खरात प्रकरण दडपण्यासाठी तुम्ही शिर्डीच्या पोलिसांना फोन केला आणि ज्यांनी कॅप्टन अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल केले त्यांना बदलून काढा अशा पद्धतीचे आदेश तुम्ही थेटपणे पोलिसांना दिलेत, असा आरोप तुमच्याच पक्षाच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलाय। यावरती काय स्पष्टीकरण द्याल? तुम्ही एके ठिकाणी असं म्हणताय की तुमचे त्या खरात बाबाशी काही वैयक्तिक संबंध नव्हते, तर या प्रकरणी खरं तर एका पत्रकाराने आधीच छापलं होतं, त्याला तुमच्याकडून धमकीचा फोन आला। एवढंच नाही तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना देखील तुम्ही धमकीचा फोन केलात, हे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी, आणि याचे पुरावे तृप्तीताईंकडे आहेत, याचे CDR आमचे तपासा असं त्यांनी सांगितलंय। तर यावरती तुमचं काय स्पष्टीकरण असेल? वर्षभरापूर्वीच एका स्थानिक दैनिकानं हे सगळं प्रकरण जे आहे ते त्यांच्या माध्यमातून छापलेलं होतं। त्यावेळेस मात्र तुम्ही त्या संपादकाला फोन करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्याकडून अक्षरशः माफीनामा लिहून घेतलेला होता। असं असताना आता जेव्हा वर्षभराच्या नंतर हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आलंय, या दरम्यानच्या वर्षभरामध्ये ज्या ज्या महिलांवरती लैंगिक अत्याचार झाले, ज्यांचं कुणाचं आर्थिक नुकसान झालं, या सगळ्याला आता जबाबदार कोण? नाशिकचा हा जो बलात्कारी बाबा आहे कॅप्टन खरात, याला वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही असं म्हणताय, तर तुम्ही स्वतः या पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी तुम्ही थेटपणे तुमचे CDR तपासण्याची मागणी तुम्ही करणार आहात का?
सीडीआर बरोबरच नार्को टेस्ट सुद्धा अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे या प्रकरणामध्ये केवळ सीडीआरच नाही तर तुम्ही जर या प्रकरणामध्ये दोषी नाही आहात तर तुम्ही नार्को टेस्ट करण्यासाठी मंजुरी देणार का? काही वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि थेटपणे त्यांनी नाशिकमधील एका बाबांवरती गंभीर आरोप केलेले होते. त्यानंतर तुम्ही थेटपणे तृप्ती देसाई यांना कॉल केला आणि त्यानंतर तुम्ही असं सांगितलेलं होतं की कुठंतरी ही पत्रकार परिषद कॅप्टन खरात याच्या संदर्भातील आहे, त्यामुळे कुठंतरी कन्फ्युजन होतंय, त्यासाठी तुम्ही फेसबुक पोस्ट लिहा आणि त्यामध्ये हा जो बाबा आहे तो कॅप्टन खरात नाही असं सांगा, अशा पद्धतीची पोस्ट तुम्ही लिहा असं म्हटलं होतं. असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला होता. खरंच तुम्ही तृप्ती देसाई यांना असं काही सांगितलं होतं का? एकीकडे महिला आयोगाच्या संविधानिक पदावरती बसायचं आणि त्यानंतर तुम्ही अनेकदा तुमच्या भाषणांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांची उदाहरणं देता, संदर्भ देता. दुसरीकडे असंही म्हणता की महिलांना, मुलींना संविधान दिलं पाहिजे आणि तिसरीकडे तुम्हीच स्वतः एका भोंदू बाबाचे अक्षरशः पाय धुता, पदराने पुसता. त्याचबरोबर मी जे काही आहे, रुपाली चाकणकर आज जे कुणी आहे ते केवळ गुरुमाऊलींमुळे आहे अशा पद्धतीचे स्टेटमेंट करता. हा तुम्हा स्वतःलाच विरोधाभास वाटत नाही का? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तुमचं एक स्टेटमेंट होतं की आता मी राज्यभर दौरा करणार आणि महिलांच्या संघटनासाठी कार्य करत राहणार. तर मला त्याला अनुसरूनच एक असा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही पदावर होता तेव्हा तुम्ही या गोष्टीची दखल घेतली नाहीत, कारण अनेक महिलांचं असं म्हणणं आहे की वेळोवेळी महिला आयोगाकडून त्यांना कुठलीही मदत झाली नाही. मग जेव्हा पद होतं तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत आणि आता पद गेल्यानंतर त्यावर तुम्ही असं स्टेटमेंट करताय, यावर काय सांगाल? काल राजीनामा दिल्याच्या नंतर रुपाली चाकणकर या एकदाच माध्यमांच्या समोर येऊन गेलेल्या आहेत. त्यानंतर मात्र अजून तरी त्या माध्यमांच्या समोर आलेल्या नाहीत किंवा त्यांच्या माध्यमातून कुठलीही पोस्ट करण्यात येत नाहीये. मात्र हे सगळे जे काही प्रश्न होते हे प्रश्न केवळ माध्यमांचे नाहीत तर सर्वसामान्य जनतेचे सुद्धा आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी रुपाली चाकणकर पुन्हा माध्यमांच्या समोर कधी येतात किंवा त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी त्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपला. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.